बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी निवडणुकांसंदर्भातली आहे। भाजप शिवसेना जागा वाटप चर्चेचं गुऱ्हाळ अजून सुरूच आहे। गेल्या 3 तासांहून अधिक वेळ चर्चा सुरू असल्याची माहिती। 10 ते 15 जागांच्या अदलाबदलीचा गुंता कायम असून ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवरून दोनही पक्षांमध्ये वाद सुरू आहे। दोनही पक्षांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागा जिंकण्याचा सध्या दावा आहे। अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? गेले 2 ते 3 तास बैठक अजूनही सुरूच आहे, नेमकी काय चर्चा सुरू आहे बैठकीत? निश्चितच 200हून अधिक जागांचा गुंता सुटला असला तरी 25 ते 27 जागांसाठी ही चर्चा आज सकाळी सुरू झालेली होती। मात्र अद्यापही 10 ते 15 जागा अशा आहेत की ज्या ठाकरेंच्या ताब्यात आहेत आणि त्या ठिकाणी आता शिवसेना आणि भाजप दोघांकडूनही रस्तिकेस सुरू आहे। शिवसेनेचं म्हणणं आहे की आता सध्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणचा सक्षम उमेदवार आहे तो आमच्या पक्षात आल्यामुळे ही जागा आम्ही लढवावी। तर भाजपचं म्हणणं आहे की गेल्या निवडणुकीमध्ये निसटत्या संख्येने कुठेतरी मतांमुळे या ठिकाणी पराभव झाला होता। मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपच्या ताकद प्रचंड वाढल्याचं दिसून आलेलं होतं। त्यामुळे सर्वेक्षणानुसार ही जागा भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्यात यावी। मात्र आता दोन्ही पक्षांनी एकाच जागेवरती अशा प्रकारे दावा केल्यामुळे जवळपास 10 ते 12 जागांचा गुंता आहे तो कायम दिसून येतोय। परिणामी या जागांवरती आता शिवसेना भाजप उमेदवारांची अदलाबदल करणार का, आणि हा प्रस्ताव आहे तो अंतिमतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि या दोघांनी नेत्यांकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष असेल। निश्चित। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।